5व्या पर्वामध्ये देखील थेट फायनलचं तिकीट हुडनवली जयभैरी श्रीनगरच्या नावावरती राहिलंय. आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा किताब जातोय श्रीनगर संघाचा होणार ओनली फ्रॉम सोमेश्वरचा सोम भाटकर. येस, चिंचकरी गावाची ही रन मशीन आहे. आता टर्न मशीन आपल्या संघासाठी बनल्यानंतर जरूर एक्सप्रेस सारखी गोलंदाजी केली आणि गोलंदाजीवरती जरूर 6 धावा खर्च केल्या गेल्यानंतर 3 विकेट त्याच्या नावावरती राहिला गेला. सोहम भाटकर 2 षटक हाताळली, 2 षटक हाताळत असताना 6 धावा खर्च केल्या. 6 धावा खर्च करत असताना 3 विकेटचं पतन त्याने करताना पाहायला भेटलं आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीरचा किताब यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती. या मॅचचा सामनावीरचा किताब सोहम भाटकरच्या नावावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या सेमीफायनल मधला सामनावीरचा किताब सोहम भाटकरच्या नावावरती गोलंदाजी करत असताना 6 धावा खर्च केल्या आणि 6 धावा खर्च करत असताना 3 विकेटचं त्याच्या नावावरती पतन राहिल्यानंतर तो ठरलाय पहिल्या सेमीफायनलचा सामनावीरचा किताब. तिथपर्यंत जाऊया आपण सुमधुर संगीताकडे. हो
हॅलो धन्यवाद. पहिला सेमीफायनल सामना इथे पार पडला. त्यानंतर दुसरा सेमीफायनल सामना वरदान स्पोर्ट विरुद्ध मोरया गणपती या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल. जय भैरी श्रीनगर संघ अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय. पाहूया त्या संघाशी दोन हात करण्यासाठी कोणता संघ इथे जाईल. एका बाजूला मोरया गणपती अर्थातच राज देवरुकर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला वरदान स्पोर्ट आशिष माने यांचा संघ पाहायला मिळतोय. पाहूया इथे कोणता संघ विजय होईल. विनंती असेल दोन्ही संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. विनायक राजवडकर यांच्या हस्ते इथे नाणेफेक केली जाईल या दुसऱ्या सेमीफायनल सामन्याची. पाहूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने जातो आणि इथे वरदान स्पोर्ट संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकले आहे. प्रथमतः आपला निर्णय काय असेल. 5 षटकांचा सामना आहे. त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना किती धावामध्ये समोरच्या संघाला रोखलं जाईल पाहूया. त्याचबरोबर मी विचारेन ही स्पर्धा तुला कशी वाटली. स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं वाटलं. पहिल्या दिवशी तू खेळायला आला होता, त्यानंतर हा शेवटचा दिवस आहे. खूप सुंदर आयोजन होतं. खेळायला मस्त वाटलं. धन्यवाद. नक्कीच तरी राज देवरुखकर प्रथमतः फलंदाजी करायच्या. नक्कीच तरी आज मोरया गणपती संघाचा आवाज नक्कीच तरी असेल. कालच्या दिवसामध्ये पाहिला होता मोरया गणपती आवाज. नक्कीच तरी लोकल प्रेक्षक सगळे कालच्या दिवसामध्ये जसा जल्लोष होता तसा नक्कीच तरी आज सुद्धा पाहायला मिळेल. राज प्रथमतः फलंदाजी करायची आहे. किती धावांचा डोंगर उभा केला जाईल इथे. जास्तीत जास्त आम्हाला 70 धावा करण्याचा प्रयत्न असेल तेवढं आम्ही आव्हान देऊ. नक्कीच तरी पाहूया या आयोजनाविषयी काय बोलशील. 5वं पर्व आहे. नक्कीच तरी एक चांगलं आयोजन चंडिका मित्रमंडळ मानेवाडीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हे 5वं वर्ष आणि 5ही वर्ष मी बोलतोच आहे. आयोजन खूप छान आहे. पुन्हा एकदा तेच सांगतो. धन्यवाद. दरम्यान दोन्ही संघांसाठी ते शुभेच्छा असतील. दुसरा सेमीफायनल सामना मोरया गणपती विरुद्ध वरदान स्पोर्ट या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल. प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळेल तो मोरया गणपती संघ. गोलंदाजी स्वीकारले नाणेफेक जिंकत वरदान स्पोर्ट या संघाने. एका बाजूला असेल तो आशिष माने, तर दुसऱ्या बाजूला असेल तो राज देवरुकर. या दोन संघ मालकांमध्ये होणारी ही टक्कर पाहायला मिळेल. जयभैरी श्रीनगर संघ आधीच अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. पाहूया त्यांच्या सोबतीला कोणता संघ अंतिम सामना खेळेल या पर्व 5वा मधला. हॅलो चेक चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. हॅलो पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत असेल या शेवटच्या रजनीमध्ये. त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत रत्नागिरी लाईव्हच्या माध्यमातून त्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या बरोबर युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं असं सहर्ष असं स्वागत करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, खेळाडूंचं, संघ मालकांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत असेल या GPLच्या माध्यमातून. दरम्यान नक्कीच तरी ते जल्लोष पाहायला मिळते. हॅलो दरम्यान
दरम्यान पुन्हा एकदा दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. दुसरा सेमीफायनल सामना वरदान स्पोर्ट विरुद्ध मोरया गणपती. पहिलं षटक घेऊन सागर निवाते, ज्या गोलंदाजाला रफ्तार का राजा म्हणून मुंबईमध्ये ओळखलं जातो, तो सागर निवाते. डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू इथे निकूने स्वागत केलंय. ज्या निकूने काल हे मैदान गाजवलं आपल्या बॅटने, त्याच निकूने इथे पहिल्या चेंडूवरती सागर निवातेचं स्वागत केलं चौकाराने. पहिल्या चेंडूवरती आलेला 4 धावा. संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा झाला इथे निकूच्या बॅट मधून. पुढचा चेंडू. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडा टप्पा पाठी घेतला. पहिल्या चेंडूचं उत्तर इथे सागर निवातेने दिलं. पहिला चेंडू तुझा होता तर दुसरा चेंडू माझा होता, असा सागर निवाते इथे सांगताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. कुठेतरी नाराज दिसतोय या फटक्यावरती. निकू नाराज पाहायला मिळतोय. आता मात्र सागर निवाते इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आणि एक धाव पाहायला मिळते ती मोरया गणपती संघाच्या माध्यमातून. बॅटची कडा घेतली होती आणि चेंडू गेला इथे डिक्लेअर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. पुन्हा एकदा सागर. पुढचा चेंडू. आता मात्र ब्लॉक हॉलला चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते ती सागर निवाते कडून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार बसला, त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळाला. फक्त एक धाव पुढच्या 4 चेंडूंवरती दिली. मात्र ब्लॉक हॉलला चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण स्वेरलेकच्या दिशेने पाहायला मिळतंय. आलेला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान षटकाची सांगता होते. पहिलं षटक इथे संपतंय. कुठेतरी नाराज दिसतोय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. बिनबाद 5. हॅलो, नमस्कार. या ठिकाणी आपण पाहतोय चंडिका मित्रमंडळ गणपतीपुळे मानेवाडी आयोजित भव्य गणपतीपुळे प्रीमियर लीग. आजचा हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसातील सर्व रंगत पाहण्यासाठी, ही स्पर्धा पाहण्यासाठी जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर ती युट्यूबच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक आपल्या घरी बसून ही स्पर्धा बघतोय त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. चालू असलेला हा दुसरा सेमीफायनलचा सामना. या आधीचा सामना आपण पाहिला, अतिशय कमी अशी धावसंख्या उभारली गेली होती आणि ती जयभैरी श्रीनगर या संघाने चेस केली आणि फायनल मध्ये प्रवेश केला. त्यानंतरचा हा दुसरा सामना मोरया गणपतीपुळे आणि वरदान स्पोर्ट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या उभारली गेली 5 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होत असताना दुसरं षटक घेऊन येतो यश हळदणकर. समोर आहे तो मानस लाकडे. पाहूया या षटकामध्ये किती धावा उभारल्या जातील. यश हळदणकर सुंदर असा गोलंदाज मानला जातो. पहिला चेंडू इथे स्वतःच्या जागेवरती रोखून धरतोय. पहिला चेंडू निर्धाव घोषित झाला. त्यानंतर पाहूया उर्वरित चेंडूंवरती कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, परंतु फलंदाजी देखील आक्रमक केली जाईल मानस लाकडे याच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर सागर निवाते याच्या माध्यमातून हा चेंडू रोखला जातोय. याचाच अर्थ काय तर 2 चेंडू सलग 2 चेंडू निर्धाव मध्ये जात आहेत. उर्वरित काही चेंडूंवरती आपल्याला धावा उभारणं गरजेचं आहे. पाहूया तिसऱ्या चेंडूचा खेळ या ठिकाणी मानससाठी. अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल. गोलंदाज इथे फलंदाजाला कुठच्याही प्रकारची संधी देत नाही. हा देखील चेंडू निर्धाव गणला जातोय. पुढच्या चेंडूवरती काय होईल पाहूया. फलंदाज इथे मात्र टॅप केलेला चेंडू रोखायचा होता, परंतु चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. GPL चौकार. पुढच्या चेंडूवरती देखील प्रहार केला जाईल का, आणि नक्कीच दुसरा देखील चौकार येतोय. यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक असं स्वागत. 2 चौकार मानसच्या बॅटमधून पाहिले, त्यानंतर तिसरा देखील चौकार हॅट्रिक केले.
केला तर धावसंख्या झाले 17. दुसरं षटक हाताळलं गेलं यश हळदणकर याच्या माध्यमातून 3 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती निक्कू. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येते आणि पुन्हा एकदा सागर निवाते या ठिकाणी सुपरफास्ट एक्सप्रेस दिवा एक्सप्रेस या ठिकाणी तिसरं षटक हाताळताना सुंदर चेंडू होता त्यावरती केला होता प्रहार, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय. अक्षय चालके याच्या माध्यमातून हा चेंडू अडवला जातो. निर्धाव चेंडू घोषित झाला. पाहूया पुढच्या चेंडूवरती फलंदाज काय करेल आणि हा देखील उंच असा तटवलेला चेंडू त्यावरती देखील अक्षय चाळके. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मित्रांनो. गोलंदाजाला साथ लागते ती क्षेत्ररक्षकांची आणि त्यावरतीच कुठेतरी धावा या रोखल्या जातात. त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण अक्षय चाळके याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मित्रांनो ही स्पर्धा आपण लाईव्ह स्वरूपात पाहतोय. रसिक प्रेक्षकांना विनंती असेल जे कॅमेरामॅन आहेत त्यांना कुठेतरी आपण हलवायचं नाही. आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. आजूबाजूला जे रसिक प्रेक्षक उभा आहेत त्यांना सूचना आहे. पाहूया पुढचा चेंडू. यानंतर मोठा प्रहार केला होता परंतु एक चोरटी धाव घेतली जाते. एका धावेने समाधान मानतात फलंदाज. पुन्हा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 18. अतिशय पाहूया मित्रांनो तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतो. या ठिकाणी धावसंख्या उभारली गेले 18. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मानस लाकडे ज्याच्या माध्यमातून आपण 3 चौकार या आधीच्या षटकामध्ये पाहिले. तोच मानस लाकडे या चेंडूवरती काय करेल. सुंदर चेंडू होता इथे रोखायचा होता. वाईड घोषित केलाय प्लस एक्स्ट्रा 1 धाव अशा 2 धावा मिळतात. यष्टीरक्षकाकडून कुठेतरी गडबड झाली. एक्स्ट्रा 1 धाव दिली गेले. त्यानंतर पाहूया पुढचा चेंडू आणि इथे मात्र मोठा फटका उडाला फटका. जीपीएल चौकार. या चौकारानिशी 24 धावा. मित्रांनो अतिशय सुंदर अशी धावसंख्या उभारली जाते परंतु यामध्ये अजून कुठेतरी आपण भर टाकली पाहिजे. पुढचा चेंडू इथे मात्र पंचांनी घोषित केलाय वाईट चेंडू +1 अशा 2 धावा येतात. एक्स्ट्रा धावा कुठेतरी आपल्याला महागात ठरू शकतात. त्या कुठेतरी रोखल्या पाहिजे. सागर निवाते. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र सुंदर चेंडू पुन्हा एकदा चौकार. पाहूया या ठिकाणी अतिशय सुंदर अशी फलंदाजी मानस लाकडे याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सागरचा इथे ब्लॉक कॉलला टाकलेला चेंडू अक्षय सारखे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्ती होतोय आणि धावसंख्या उभारली जाते 30 धावा. तीन षटकाखेर 30 धावा झाल्या 10च्या सरासरीने इथे मोरया गणपती संघाच्या पाहायला मिळतं. पहिल्या चौथ्या षटकामध्ये गोलंदाज नाव ओमकार तारली मॅन फ्रॉम राजापूर. समोर येतो निक्कू.
दरम्यान 3 षटकाखेर 30 धावा धावपलकावरती. तर नवीन गोलंदाज इथे ओमकार तारली, मॅन फ्रॉम राजापूर समोर निक्कू आहे निखिल सुरे. पहिला चेंडू राईट राऊंड विकेट. नो चेंडू इथे खराब चेंडू, कुठेतरी खराब सुरुवात पाहायला मिळते ओमकार तारली कडून, परंतु कुठेतरी फायदा उठवता नाही आला. इथे निखूला थोडा नाराज पाहायला मिळाला. इथे पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा इथे नो चेंडू, कुठेतरी खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळते. नक्कीच तरी एक महत्वपूर्ण सामना आहे. त्या सामन्याचा दबाव आणि नक्कीच तरी मोरया गणपती संघाचे इथे समर्थक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात आज. बघा पुन्हा एकदा ओमकार तारली, पुढचा चेंडू, पुन्हा एकदा वाईट चेंडू, सलग तिसरा चेंडू इथे कुठेतरी अतिरिक्त टाकलाय. दबाव पाहायला मिळतोय. प्राथमिक 3 षटकांचा विचार केला तर 30 धावा, त्यानंतर आलेल्या 3 धावा म्हणजे 33 धावा धावपलकावरती लागलेत. येणारे 12 चेंडू आहेत, त्या 12 चेंडूंवरती फटकेबाजी करावी लागेल. 55 ते 60 धावा करणं महत्वाचं असेल या मैदानाचा विचार केला तर. पुढचा चेंडू, मात्र इथे बॅटची कडा घेतली. निर्धाव चेंडू, आता मात्र अचूक टप्प्यावरती ते गोलंदाज पाहायला मिळाला ओमकार तारली, जो राजापूर मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आलाय. पुढचा चेंडू, आता मात्र इथे कडक पंच, इथे सुंदर क्षेत्ररक्षण, धावबाची संधी होती परंतु ओमकार तारलीचं कुठेतरी इथे लक्ष नव्हतं आणि एक धाव पाहायला मिळाली. आणि स्ट्राईक हँडला पाहायला मिळतोय तो मानस लाकडे, ज्याने या आधीच्या षटकामध्ये सागरच्या विरोधात लागोपाठ 3 चौकार मारले होते. तोच मानस लाकडे इथे पाहायला मिळतोय. बघा इथे ओमकारला कशा प्रकारे सामोर जाईल, कारण सागरच्या गोलंदाजीवरती लागोपाठ 3 चौकार मारले होते या आधीच्या षटकामध्ये. तोच मानस लाकडे आता मात्र स्ट्राईकला पाहायला मिळतोय. इथे ओमकारच्या गोलंदाजीला कशा प्रकारे सामोर जाईल मानस हे पाहावं लागेल. पुढचा उलटाच होता, समाचार घेतला, लॉलीपॉप चेंडू होता. धन्यवाद डीजे. एक लॉलीपॉप होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. इथे पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा पंच केला. इथे मात्र 4 धावा, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते इथे. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय तो मानस लाकडेच्या बॅट मधून. आता मात्र कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय तो वर्धन स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांवरती आणि खेळाडूंवरती. पुन्हा एकदा मानस लाकडे, लागोपाठचा तिसरा येईल का, आणि हा लागोपाठचा तिसरा, सुंदर फटकेबाजी मानस लाकडे. होती मानस लाकडे, एका धावेने काही झालं नसतं परंतु मानस लाकडेला आता मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. क्रिकेट मधली आत्महत्या म्हणजे धावबाद झाला. कुठेतरी खराब कॉलिंग पाहायला मिळाली ती निकू कडून आणि मानस सारख्या फलंदाजाला इथे मात्र कुठेतरी तंबूच्या आश्रयाला जावं लागते. धावसंख्या झाली ती 46 धावा. धावसंख्या 46. तर धन्यवाद डीजे. धावसंख्या 46, 46 या धावसंख्येवरती दान पोहोचली. प्रॉपिंग केस वरती संकेत राजवाडकर उर्फ गोंड्या, प्रॉपिंग केस वरती खेळण्यासाठी सज्ज झाला असेल. अंतिम षटक निशांच्या 46 धावा. धावा. कोणताही दबाव आणू नये इथे. 4 दिवस मागचे स्कोरिंगचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. कोणताही दबाव इथे आणू नये प्लीज.
दबाव नाहीये. करंट चाललेला खूप महत्वाचा सामना ना, त्याचा प्रेशर कुठेतरी आलाय. कॅल्क्युलेटरचं गणित चुकलं गेलंय. निशार गोलंदाजी मार करून दाखल झाला असेल. श्रीनगर संघाचा निशार यावी विलाप करतो श्रीनगरला. पहिला चेंडू संघासाठी मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे होता आणि त्यानंतर चित्याच्या चपळाईने एक धाव कंप्लीट केली गेली. टीमची टोटल 47 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आता प्रॉपिंग केस वरती कालच्या दिवसामध्ये ज्यानं हंगाम गाजवला होता, केला होता दंगा, तोच प्रॉपिंग केसला निखिल सुवारे वेपम बंदर रोड गावातून बंदर रोडला विलंब करणारा आता दाखल झाला असेल आणि तो यावेळी सज्ज झाला असेल. प्रॉपिंग केस वरती मोर्या गणपती संधी खेळण्याची आता संधी निर्माण झाली आहे. तो सज्ज झाला असेल प्रॉपिंग केस वरून. निखिल नेक्स्ट बॉल कशा प्रकारे खेळेल, थोडासा दिशा चेंडू इथे सजवला होता. समोरच्या संघाला गोल्डन मधल्या धावा म्हणजेच काय फुकटच्या धावा दिल्या जात आहेत. समोरचा संघ देखील आता म्हणत असेल की आम्हाला धावांची गरज आहे. अशा धावा जर तुम्ही दिल्यात तर आमच्यासाठी सोन्यात पिवळा दुसरा काही नसेल. या चेंडूवरती पाठवला गेला, चेंडूला प्रॉपर डिपेंडिंग टोटल जरूर असेल खर्च करण्यासाठी. गोलंदाज निशांत कमबॅक करेल का? ऑन गोलंदाजी मार करून नंतरच्या चेंडूवरती आक्रमण करायचं होतं. एक धाव तिथून पूर्ण एक धाव कंप्लीट केली जाईल. मिड विकेटच्या दिशेने धाव कंप्लीट केली गेली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. फील्ड करत असताना फक्त एक धाव खर्च केली गेली. एकच्या मदतीने धावसंख्या एक गडी भारत 53 या धावसंख्येवरती. अजून या षटकातील येणारे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. या 3 चेंडूवरती हल्ल्यावरती डल्ला मारावा लागेल आणि डल्ला किती धावांचा मारला जाईल. प्रॉपिंग केस वरती संकेत राजवाडकर फॉर्म सोमेश्वरचा आता हा सितारा कशा प्रकारे कामगिरी करेल. गुंडा या नावाने या टेनिस क्रिकेट मध्ये छाप सोडली गेली आहे. नंतर त्या चेंडूवरती मोठा फटका हल्ला गेलाय. 4 धावांचा इथून मारला गेलाय डल्ला. होईल संकेत राजवाडकरच्या बॅट मधून. चला थँक्यू डीजे. पुढे एकदा नंतरच्या चेंडूवरती लो फुल टॉस होता. या चेंडूवरती कन्वर्ट करू शकत नाहीये आणि त्यात नंतर काय घडलं होईल विकेटचं पतन. रनआउटची संधी मिळाली गेली. थँक्यू डीजे. तर विकेटचं पतन झालंय. टीमची टोटल 57 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. हो टी डीजे. थँक्यू. तर अनिश यावेळी दाखल झाला असेल. नेक्स्ट बॅटर अनिश मेंफम देवळेवरून ही स्पर्धा खास खेळण्यासाठी या जीपीएल मध्ये दाखल झालाय. शेवटचा चेंडू असेल. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड केला जाईल का? फ्लॉपिंग किस वरून आणि साठी अलाउंड कार्पेटने केलेला फटका जरूर डिक्लेअर 2 धावेसाठी गणला जाईल. 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 59 म्हणजेच काय 59 या धावसंख्येवरती आणि 60 धावांचं दुसऱ्या इनिंग मध्ये लक्ष पाहायचंय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा तयार या सेकंड सेमीफायनल मध्ये तुम्हाला अनुभवायला भेटेल का? पण तिथपर्यंत चला विनंती असेल आयोजकांकडून आमच्यापर्यंत सूचना पोहोचली आहे. वाहनधारक ज्यांनी आपली वाहनं रस्त्यामध्ये पार्क केली असेल त्यांना विनंती असेल की त्वरित आपण तिथून हटवा. पार्किंग साठी आपल्याला मळ्यामध्ये पार्क करायसाठी संधी आहे. तिथे संधी करून घ्या नाहीतर तुमच्या गाडीच्या टायराची हवा सोडली जाईल याची आपण दक्षता घ्या. डीजे जाऊया सोबत संगीताच्या डीजे.
हॅलो 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 दरम्यान हॅलो दरम्यान 60 धावांचा पाठलाग करायचा या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यामध्ये. दरम्यान 60 धावांचा पाठलाग करायचा असताना सलामीची जोडी पाहायला मिळते स्ट्राईक हँडला. स्ट्राईक हँडला ओमकार दारली तर नॉन स्ट्राईक हँडला अक्षय चाळके पाहायला मिळते. तर पहिलं षटक ज्याच्या आधी सोपवण्यात आलंय तो मानस लाकडे, ज्याने फलंदाजीमध्ये फलंदाजी चांगली केली होती. तोच मानस लाकडे इथे पहिल्या षटकासाठी विश्वास दाखवण्यात आलाय संघाकडून. त्या विश्वासाला सार्थ ठरावं लागेल. 60 धावा रोखाव्या लागतील जर आपल्याला अंतिम सामना इथे खेळायचा असेल तर इथे 60 धावा या रोखाव्या लागतील. तर दुसऱ्या बाजूला वर्धन स्पोर्ट संघाचा विचार केला तर या 60 धावा जमवाव्या लागतील जर आपल्याला अंतिम सामना खेळायचा असेल तर. तर पाहूया पुन्हा एकदा दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. इथे जल्लोष पाहायला मिळते मोरया गणपती संघाच्या समर्थकांकडून. दरम्यान दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. दुसऱ्या डावाला प्रारंभ होत असताना पहिल्या चेंडूवरती इथे समाचार घेतला आणि ओमकार तारलीच्या बॅट मधून चौकाराने स्वागत केलं जातं. इथे मानस लाकडे याचं आलेला पहिला चौकार पाहायला मिळतोय दुसऱ्या डावातील पहिला. मात्र इथे दबाव पाहायला मिळतोय. पहिल्या चौकाराचा कुठेतरी दबाव पाहायला मिळाला आणि अवांतर स्वरूपाचा चेंडू हातात आला दिसला तो हा गोलंदाज. पुढचा चेंडू मात्र बॅकफूट पंच पुन्हा एकदा 4 धावेसाठी. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड करतो. आता मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला. पहिले 2 चेंडू कुठेतरी शॉर्ट लेंथ वरती टाकले होते त्याचा फायदा उडवत चौकार पाहायला मिळाले होते. ते ओमकारच्या बॅटमधून पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे ते चांगलं क्षेत्ररक्षण संकेत राजवाडकर कडून पाहायला मिळते. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आता मात्र कुठेतरी लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाच्या समीप नेईल मोरया गणपती संघाला. तर येणारा प्रत्येक चौकार प्रत्येक धाव विजयाच्या समीप नेईल कुठेतरी वर्धन स्पोर्ट या संघाला. 60 धावांचा पाठलाग करायचा असताना प्रति षटकामागे इथे 12 धावांची सरासरी राखावी लागेल. आता मात्र प्रेक्षक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र बॅटची कडा घेतलेली चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. आता मात्र कमबॅक करून दाखवतोय तो गोलंदाज. पहिले दोन चेंडू जर फलंदाजाचे होते तर नक्कीच तरी गोलंदाज इथे स्वतःला सिद्ध करून दाखवतोय. पुढच्या 3 चेंडूंवरती केवळ 1 धाव दिले. हा चेंडू निर्णायक असेल या षटकातील. मानस लाकडे पहिलं षटक हातात असताना आपल्या संघासाठी बॅकफूट पंच कुठेतरी रॅपिड फटका पाहायला मिळाला. चौकार पाहायला मिळतोय. दरम्यान षटकाची सांगता होत्या पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. चांगली सुरुवात इथे म्हणेन मी तर वर्धन स्पोर्ट संघाची. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे.
आपला जोर टाकू नये. कृपया विनंती असेल बॅरिकेड वरती आपला जोर टाकून उभं राहू नये. दरम्यान दुसरा षटकाला इथे प्रारंभ होतोय. गोलंदाजसाठी अक्षय गुरव तर समोर आहे तो अक्षय चाळके. पहिला चेंडू इथे दिवा एक्सप्रेसचा पहिला चेंडू इथे मला वाटतं झेल सुटतोय की काय. एक वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वेध घेतला तो यष्टीरक्षकाचा. एक वेगवान गोलंदाज अक्षय गुरव मॅन फ्रॉम दिवा एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो तो. मुंबईवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आलाय. पहिला चेंडू ते चांगल्या प्रकारे हातात असताना पुढचा चेंडू अक्षय चाळकेसाठी. मात्र इथे नो कुठेतरी पाहायला मिळतोय. चेंडू नो आहे. जी लाईन आहे त्या लाईनच्या चेंडू कुठेतरी थोडासा पाठी पडला त्यामुळे पंचांनी ते नो घोषित केला आणि आलेली अवांतर सोबत एक धाव पाहायला मिळते इथे. पुढचा चेंडू आता मात्र इथे ते नो चेंडू कुठेतरी पाहायला मिळतं. आपल्या वेगावर स्वार होत असताना कुठेतरी पाय आपले जमिनीवर राहणं इथे गरजेचं असेल. कारण अंडरआर्म क्रिकेट खेळताना प्रत्येक ठिकाणचे नियम वेगवेगळे असतात. त्यामुळे इथे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करणं गरजेचं असेल. कारण इथे आपल्याला पाया आपल्या जागेवर असणं बंधनकारक असेल. नक्कीच तरी अक्षय प्रत्येक ठिकाणचे नियम हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे कुठेतरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाय जागेवर ठेवून गोलंदाजी करणं हे महत्वाचं असेल. पुन्हा एकदा अक्षय पुढचा चेंडू. त्यामध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतो. खरोखर सुंदर चेंडू. इथे बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर वेध घेतोय तो यष्टीरक्षक निकूचे वेध घेत असताना चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला मिळते. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण संकेत राजवाडकर ज्याने काल ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं त्याच पद्धतीने आजच्या दिवसामध्ये या महत्वपूर्ण सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय तो संकेत राजवाडकर. बरोबर सुंदर क्षेत्ररक्षण केलं या संकेत राजवाडकरने कालच्या दिवसामध्ये. तो संकेत राजवाडकर या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपलं योगदान देत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच तर युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या रत्नागिरी स्पोर्ट्सच्या लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. आपण घर बसले आपल्या मोबाईल वरती लॅपटॉप वरती हा सामना पाहताय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र इथे 4 धावा काही ते रोखू शकत नाही. मानस लाकड्याने आलेला चौकार पाहायला मिळतोय तो अक्षय चाळकेच्या बॅट मधून. धावफलकावरती धावा 21 धावा धावफलका. चार चेंडू 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा अक्षय पुढचा चेंडू अक्षय चाळकेसाठी. मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाच्या समीप नेईल. मोरया गणपती संघाला तर येणारी प्रत्येक धाव विजयाच्या समीप नेईल. वरदान स्पोर्ट्स संघाला पुढचा चेंडू इथे पंच केलाय. ते मात्र 2 धावा पाहायला मिळतात या चेंडूवरती. दरम्यान षटकाची सांगता होते. 2 षटक संपतात. 2 षटका अखेर धावफलकावरती 23 धावा लगावल्या गेल्या आहेत. खेळ कसा असेल दोन्ही फलंदाजांचा ताळमेल. फलंदाजीवर साठी सज्ज होतो तो ओमकार तारली. त्याला साथ देतो तो अक्षय चाळके. पाहूया तिसऱ्या षटकासाठी कोणावरती जबाबदारी कोणाच्या हाती सूत्र सोपवली जातील. या स्पर्धेसाठी जे आम्हाला वैयक्तिक पारितोषिके दिलेत ते परेश कुबडे यांचं इथे आगमन होतं. विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. परेश कुबडे या स्पर्धेसाठी जी वैयक्तिक पारितोषिके दिलेत आम्हाला
सहर्षाचं स्वागत असेल या GPL च्या माध्यमातून. शेवटचा दिवस आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळताना दिसेल तो अनिश. पाहूया पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. समोर आहे तो ओमकार तारली, डावखुरा असा फलंदाज. पाहूया या षटकामध्ये काय घडेल, काय बिघडेल. पहिला चेंडू यावरती प्रहार केला होता फलंदाजाने, परंतु क्षेत्ररक्षण सुंदर होतंय. मानस लाकडे याच्या माध्यमातून मानस कोणत्याही प्रकारचा फलंदाजाला देत नाही चान्स. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. त्यानंतर पाहूया अनिशाचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू आणि संकेत राजेवर तर इथे पुन्हा एकदा हुकमी ठरतो. अतिशय सुंदर चेंडू रोखला जातोय. हा देखील चेंडू निर्धाव स्वरूपातला पाहायला मिळतोय. रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना एका बाजूला जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत राजवाडकर याच्याबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, पायाला दुखापत झालेले, पाय मुरगळलेला असताना देखील इथे मैदानामध्ये खेळताना दिसतो. ही मित्रांनो क्रिकेटवरचं प्रेम आहे. हे क्रिकेटसाठी दिलेला आपण एक सुवर्ण असं संधी म्हणावी लागेल, कारण अतिशय सुंदर खेळ मित्रांनो या खेळ क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू अनिशच्या माध्यमातून इथे टाकला जाईल तो ओमकार तारलीसाठी. इथे मात्र पायामध्ये चेंडू टाकला जातोय. फलंदाजाला कुठेतरी रोखून धरलं जातंय, थोपून धरलं जातंय. फलंदाज या चेंडूवरती असमर्थ असेल. पाहूया चौकार काही येताना दिसत नाहीत, नाखुश दिसतोय. त्यानंतर पुढचा चेंडू. इथे मात्र सुंदर चेंडू, कटका उडाला. दाखल झालाय तो यश हळदणकर. मैदानावरती दाखल झालाय, सुंदर फटका खेळलाय, परंतु या चेंडूवरती क्षेत्ररक्षण देखील होताना दिसतंय. हा चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये येतोय. त्यानंतर पाहूया पुढच्या चेंडूवरती. कुठेतरी मैदानाच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त स्वरूपात एक धाव दिली जाते. या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकल. हा चेंडू मित्रांनो निर्धाव, या ठिकाणी निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या होते 1 गडी बाद 24 धावा. चला तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. निम्म्याहून सपार अजून पार करायचं असेल आणि निम्म्याहून सपार पार करण्यासाठी कुठेतरी अक्षय सारखे ऑन फायर होणं गरजेचं असेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. कन्नड रायडर जर विचार करायला गेला तर 18चा आहे तो, तर इथे खर्च करावा लागेल. 9 चौकार जर इथे ठोकले गेले तर सामना कुठेतरी संघाच्या वर्धविनायक संघाच्या बाजूने झोकू शकते. गोलंदाजी मार करून गोलंदाज दाखल झाला असेल अक्षय गुरव. मॅनपॉवर डिवाइस फेस पांडा या नावाने ओळखला जाणारा, उलट्या पुलट्या तरी गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा अक्षय यावी दाखल झाला असेल. समोर देखील बॅटर अक्षय, तो अक्षय मैदानामध्ये सामना रंगणार आणि त्यात नंतर काय बिघडला खेळ. येतोय डॉट बॉल. जितका प्लेजरच्या आतमध्ये डॉट बॉल येईल ना, मोर्या डगआउटच्या दिशेने कुठेतरी प्रेक्षकांच्या वातावरण तापलेलं असेल. सामना मध्ये चाललाय. नंतर त्या चेंडूवरती जरूर पंचांनी इथे नो घोषित केलाय आणि नो नंतर फक्त डिक्लेअर मधली 1 धाव. टोटल या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या जातील. या 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. निम्म्याहून सफर अजून पार करायचंय. प्रत्युत्तर आता द्यावं लागेल. मोठे आघात फटके करावे लागेल. हटके फटकेमध्ये आता फलंदाजी फटके मारावे लागतील. अक्षय, तो अक्षय मैदानामध्ये चाललेला सामना. कोणता अक्षय? लोकल बॉल रत्नागिरीला की दिव्यावरून आलेला आणि दिव्यावरती चढवला गेलाय. आक्रमण चेंडूला पाठवलं गेलंय. हॉटेल गणेश कृपा चौकार. इकडेच
हॉटेल गणेश कृपा चौकार या चेंडूवरती खर्च केला गेला. म्हणजेच काय, धमाका दाखवला जातोय आणि धमाका कसा करायचा असता याचं प्रत्युत्तर या चेंडूवरती दिला गेला. एका साईडला दिवाचं प्रतिनिधी करत असताना अक्षय गुरव, तर रत्नागिरीचं प्रतिनिधी आता अक्षय चाळके. कासरवेली गावाला विलंब करणारा अक्षयच्या आता प्रतिनिधित्व करतोय आणि आपल्या संघासाठी आता तन मन धन एकत्र करावं लागेल आणि धन किती धावांचं एकत्र केलं जाईल, कारण निर्णायक शतक आहे. 2020 मधील जेवढं 19वे शतक निर्णायक असताना दुसऱ्या इनिंग मधलं, तर हे शतक देखील महत्वाचं आहे. या चेंडूवरती पाठवला गेला. थँक्यू. हॉटेल अस्वाद मध्ये हा चेंडू 4 धाब्यासाठी खर्च केला गेला. म्हणजेच काय, 4 धाबा तिथून खर्च केल्या जातात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 34 या धावसंख्येवरती. अक्षय आता कुठेतरी तुटून पडलाय. नंतरच्या चेंडूवरती परफेक्ट मिसाल वापरलं गेलं. प्रत्युत्तर नव्हतं या मिसालवरती आणि त्यानंतर येतोय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल जल्लोषपूर्ण वातावरण असेल आणि जल्लोष करावं लागेल. कोण गाजवणार, कोण वाजवणार हे मैदान, त्याच्यासाठी केला होता टास. नंतरच्या चेंडूवरती जरूर असेल पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव समोरच्या संघाला दिली गेली. अतिरिक्त मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 1च्या मदतीने 35 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 35 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. येणारा धावा खर्च करणं गरजेचं असेल. नंतरच्या चेंडूवरती जरूर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. अक्षय कमबॅक करतोय आणि कमबॅक जाणण्यासाठी अक्षय अनेक स्पर्धा खेळला गेलाय. त्याचा दांडगा अनुभव आता अक्षयने आपल्या गोलंदाजीवरती इथे खर्च केलाय. मागच्या 2 चेंडूवरती चौकार मारल्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती डॉट बॉल खर्च केल्या जात आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 35 या धावसंख्येवरती आहे. निर्णायक चेंडू असेल, हा चेंडू खूप महत्वाचा असेल आणि या महत्वाच्या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये जरूर ट्विस्ट दाखल केले जाईल. नंतर त्या चेंडूवरती पुन्हा एकदा उडवला चेंडू चालला बोलायच्या बाहेर. 4 धावांसाठी खर्च केला गेला. मला पार संघाशी 2 हात करेल. या 7 चेंडूनंतर आपल्याला उत्तर मिळेल नक्कीच. तरी प्रेक्षकांना पहिला सामना कुठेतरी एकतर्फी पाहायला मिळाला, परंतु हा दुसरा हाय व्होल्टेज सेमीफायनल सामना प्रेक्षकांना नक्कीच तरी एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. शेवटचा षटक हाती सोपवण्यात आलं ते निकूच्या तर समोर राहतो यश हळदणकर. या 21 धावा या 6 चेंडूंमध्ये केल्या जातील का, की रोखलं जाईल निकू कडून. ज्या निकूने चांगली फटकेबाजी केली होती तोच निकू शेवटचा षटक घेऊन एक हाय व्होल्टेज मॅच, महत्वपूर्ण सामना दरम्यान दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. इथे कुठेतरी खराब गोलंदाजी निकू, अशा धावा देऊन जमणार नाही आपल्याला अंतिम सामना खेळायचा असेल तर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू आलाय कुठेतरी इथे मात्र बाद होतोय. आले नाहीयेत इथे मात्र कुठेतरी वाईट चेंडू +1. यष्टीरक्षक अनिश कुठेतरी चूक करतोय आणि या आलेल्या 2 धावा कुठेतरी दबाव दोन्ही संघांवरती पाहायला मिळतो, परंतु अनिशला दबावामध्ये गोलंदाजी चांगल्या प्रकारे करणं महत्वाचं असेल. येणारे आता मात्र 5 चेंडू आणि समीकरण बदलते ते 18 धावा. हा चेंडू निर्णायक असेल. इथे मात्र कुठेतरी चूक केली आणि 4 धावा क्षेत्ररक्षकाकडून. एक प्रेशर सामना आहे, त्या सामन्याचा दबाव कुठेतरी पाहायला मिळतो. इथे प्रेशर मध्ये गोलंदाजी चांगल्या प्रकारे करणं इथे असेल, परंतु धावा जमा कराव्या लागतील. इथे अरे 6 केला. पुढचा चेंडू इथे बॅकफूट पण 4 धावा. समीकरण बदलत आहे. धावसंख्या आहे ती
50 संघाचा अर्धशतक फलकावरती लागते. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. इथे काय झाले तर सुपर ओव्हर आहे. 3 चेंडू 10 धावा. हा चेंडू निर्णायक असेल निकूचा. इथे आहे चेंडू आला. आता मात्र मी म्हणेन तर 2 चेंडू आणि 10 धावा. जर या 2 चेंडूंवरती चौकार आले तरी सुद्धा मोरया गणपती संघ विजय होऊ शकतो. परंतु एखादा खराब चेंडू या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणेल तो वरदान स्पोर्ट या संघाला. परंतु खराब चेंडू टाकला तर पाहूया. मी म्हणेन तर जवळजवळ सामना हा 80% म्हणेन मी मोरया गणपती संघाच्या बाजूने आहे. परंतु 40% म्हणेन तर मी वरदान स्पोर्ट संघाच्या बाजूने आहे. परंतु जर 2 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळले, कोणती एक्स्ट्रा धाव दिली नाही तर या धावा होऊ शकतात. परंतु पाहूया 2 चेंडू योग्य प्रकारे हाताळते. जरी चौकार आले तरी विजय होऊ शकतो. पाहूया इथे 4 धावा आले आहेत. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. हाय व्होल्टेज सेमीफायनल सामना. कोणता संघ जल्लोष करेल या चेंडू नंतर पाहूया. मोरया गणपती की वरदान स्पोर्ट. आणि इथे जल्लोष करतोय तो मोरया गणपती. हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. कुठेतरी मी म्हणेन तर एका धावेने पराभूत झाला. अभिनंदन राजदेव रुक्कर. आणि मात्र जल्लोष पाहायला दरम्यान इथे सन्मानित केलं जातं या सामन्याचा सामनावीर मानस लाकडे याला परेश कुबडे यांच्या माध्यमातून इथे सन्मानित केलं जातं या स्पर्धेसाठी. ज्यांनी आम्हाला वैयक्तिक पारितोषिक दिले ते परेश कुबडे यांच्या हस्ते ते सन्मानित केलं जातं. दुसरा या स्पर्धेसाठी जे आम्हाला सामनावीराचे पुरस्कार दिलेत ते भगवतीनगर पोलीस पाटील सूरज भुते यांच्या माध्यमातून बक्षिस देण्यात आलं प्रत्येक सामन्यासाठी. सामनावीर अभिनंदन असेल. दरम्यान यानंतर आता एक सामना होईल तो 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी एक सामना होईल इथे. तो एका बाजूला असेल श्री सोळजाई देवरुख तर